महाराष्ट्र TV9 न्यूज, संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा। तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पिशवीतून 90,000चे दागिने चोरट्यांनी लांबवल्याची घटना घडली। या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार महिला सिंहगड रस्ता भागातील नरे परिसरात राहिला आहेत। त्या शनिवारी दुपारी 4च्या सुमारास तुळशीबागेत खरेदीसाठी आल्या होत्या। हुतात्मा बाबूगेनू चौकातून त्या तुळशीबागेकडे जात असताना चोरट्याने गर्दीत त्यांच्या पिशवीची चेन उघडून 90,000चे दागिने लांबवले। दागिने चोरीला गेल्याचे उघडकीस आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली। पोलीस हवालदार सुरवसे तपास करीत आहेत। गेल्या काही महिन्यांपासून तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या महिलांच्या पिशवीतून दागिने लांबवण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। दिवाळी, गणेशोत्सवात तुळशीबागेत खरेदीसाठी गर्दी होती। गर्दीत महिलांकडील दागिने लांबवण्याच्या 5 घटना गेल्या काही महिन्यात घडल्या आहेत। या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र TV9 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।